पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसमुळे 36 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जीबीएसमुळे हा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। पिंपळे गुरव भागामधला हा तरुण ओला उबेरचा चालक होता। 21 जानेवारीला वायसीएम रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं, मात्र त्याची तब्येत खालावली होती, त्यामुळे पहिल्याच दिवशी त्याला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं। दरम्यान तो ओला उबर चालक असल्यामुळे त्यानं कोणत्या भागामधलं पाणी प्यायलं होतं आणि त्यामुळे त्याला जीबीएसची लागण झाली होती हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे। या महिन्याच्या 21 तारखेला हा रुग्ण ताप, खोकला आणि सडन विकनेस म्हणून आपल्याकडे ॲडमिट झाला। दुसऱ्या दिवशी आपण जे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर लक्षात आलं की सदर रुग्णाच्या एक्सरेमध्ये दोन्ही फुफ्फुसामध्ये निमोनिया आहे, म्हणजे त्याला बायलॅटरल निमोनिया म्हणून सुद्धा असं आहे। मग त्या दृष्टीने ट्रीटमेंट घेत असताना काल 30 तारखेला त्या रुग्णाचा मृत्यू झाला। ऑडिट आम्ही त्याचं लगेचच करून घेतलं ना, पूर्णपणे त्यात मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, पॅथॉलॉजिस्ट आहेत, सर्व लोक आहेत। त्यांचं असं मत आहे की हा रुग्ण जो दगावलेला आहे त्याचं प्रायमरी रिझन हे बायलॅटरल निमोनिया आहे। रेस्पिरेटरी डिसीजमुळे हा रुग्ण दगावलेला आहे, परंतु त्या रुग्णाला गुलेनबारी सिंड्रोम हा देखील आजार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।